बघा टॉपिक नंबर 12 व्हॉल्यूम 2 इन्सेक्टिसाइड्स. हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला होता. याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय इन्सेक्टिसाइड ऍक्ट जो आहे रेग्युलेटरी ऍक्ट 2 सप्टेंबर 1968 ला इनॅक्ट झालेला आहे. मोड ऑफ ऍक्शनच्या बेसिसवरती 4 टाईप इन्सेक्टिसाइडचे आपण बघितले. सिस्टमिक पॉयझन, कॉन्टॅक्ट पॉयझन, स्टमक पॉयझन आणि फ्युमिगंट्स. हे 4 आपण बघितले. सो ज्या सकिंग पेस्ट आहेत, सकिंग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी सिस्टमिक पॉयझन आपण यूज करतो. देन कॉन्टॅक्ट पॉयझन आपण बघितलं. स्टमक पॉयझन मध्ये मोस्टली जे च्युइंग टाईपचे जे इन्सेक्ट आहेत, म्हणजे च्युइंग टाईपचे माउथ पार्ट ज्यांच्यामध्ये आहेत, अशा इन्सेक्टला आपण कोणता स्टमक पॉयझन यूज करतो. आणि फ्युमिगंट आपण बघितले की जे नॉन इन्सेक्ट आहेत किंवा जे रोडंट आहेत, मोस्टली यांना कंट्रोल करण्यासाठी त्यातले रॅट जो आहे त्याला झिंक फॉस्फेट किंवा अल्युमिनियम फॉस्फेटचे टॅबलेट किंवा पेलेट आपण यूज करतो. हे आपण बघितलं. देन आपण इन्सेक्टिसाइड आणि त्यांचे ट्रेड नेम आपण बघितले. त्यापैकी महत्वाचे इन्सेक्टिसाइड आपण बघितलेले आहेत आणि त्यांचे ट्रेड नेम. इनऑर्गॅनिक कंपाऊंड बघितले. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणकोणते इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणत्या इन्सेक्टिसला कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. त्याच्यामध्ये आपण बघितलं पॅरिस ग्रीन जो आहे तो डबल साल्ट ऑफ कॉपर आर्सेनेट आणि कॉपर ॲसिटेट. हा जो आहे तो सगळ्यात फर्स्ट टाइम 1867 ला कोलोराडो पोटॅटो बिटल जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी यूज केला गेला इन्सेक्टिसाइड म्हणून. देन लीड आर्सेनेट जो आहे तो जिप्सी मॉथ कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिला मॉर्टनने यूज केला. देन कॅल्शियम आर्सेनेट जो आहे तो लीफ इटिंग इन्सेक्ट जे आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी, आणि जे सोडियम फ्ल्युअल्युमिनेट जो आहे हे च्युइंग टाईपचे इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी यूज केले गेले. लाईम सल्फर जो आहे तो फर्स्ट टाइम फंगीसाइड म्हणून यूज केले गेला 1852 ला ग्रेसननी, आणि 1886 ला ड्युसेनी यूज केला. तो सल्फर जो आहे तो प्रायमरीली फंगीसाइड आहे आणि अकॅरिसाइड म्हणून सुद्धा यूज केला जातो. बोरॅक्स आपण बघितला. जे फ्लाय आहेत, म्हणजेच मॅगोट ही जी डॅमेजिंग स्टेज आहे फ्लायची, डिप्टेरा ऑर्डरला बिलॉंग करणारे, यांना कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बोरॅक्स इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी त्याची यूज केली गेली. झिंक फॉस्फेट आपण बघितलं, जे रोडंट आहे, जे रॅट आहेत, झिंक फॉस्फेट एज वेल एज अल्युमिनियम फॉस्फेट हे यूज केले गेले. देन आपण बघितले की मोस्टली जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते कसे आहेत, तर स्टमक पॉयझन आहेत, म्हणजे डिरेक्टली इन्सेक्टच्या किंवा इन्सेक्टिसच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती अफेक्ट करणारे हे जे इन्सेक्टिसाइड आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण बघितले, म्हणजे ऑर्गॅनिक ओरिजिन ज्यांचा असतो असे. सो याच्यामध्ये हायड्रोकार्बन ऑइलमध्ये आपण एक्झाम्पल बघितले की कोल्टार ऑइल असेल, त्याच्यानंतर मिनरल ऑइल असेल, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अँथ्रॅकनोज ऑइल आपण बघितलं. इट इज मेनली युज्ड फॉर वूड प्रिझर्वेशन. देन मिनरल ऑइल आणि पेट्रोलियम ऑइल जो आहे तो मेटामॉर्फिक रॉक पासून सेडिमेंटरी रॉक पासून आपण ऑब्टेन करतो. ॲनिमल ओरिजिन कंपाऊंड्स आपण बघितले, त्यातल्या त्यात नेरिस्टॉक्झिन आपण बघितलं, जो की मरान ॲनिलिड जो आहे, ल्युम्ब्रिनेरिस किंवा ल्युम्ब्रिकोनेरिस, ज्याला हेट्रोपोड आणि एल ब्रिवेसियाना याच्यापासून आपण ते ऑब्टेन करतो. देन प्लांट ओरिजिनेटेड कंपाऊंड मध्ये आपण काल जस्ट सुरुवात केली होती की प्लांट ओरिजिन असणारे जे कंपाऊंड आहे जे आपण इन्सेक्टिसाइड म्हणून कसे यूज करू शकतो. त्यातला फर्स्ट आपण बघितला निकोटिनॉइड, म्हणजे ज्याच्यामध्ये निकोटीन हा मेन काय म्हणतो ऍक्टिव्ह सबस्टन्स असतो, जो आपण इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी त्याची आपण यूज करतो. सो याच्यामध्ये आपण बघितलं की निकोटीनचा मेन सोर्स जो आहे तो टोबॅको आहे, आणि टोबॅकोचे 2 स्पेसिस टॅबॅकम आणि रस्टिका. सो रस्टिकामध्ये जास्त निकोटीन कंटेंट आहे 3.5 ते 8%, आणि टॅबॅकम मध्ये जस्ट 0.5 to 5.5% एवढा निकोटीन कंटेंट आहे. देन सगळ्यात पहिल्यांदा सायंटिफिक स्टडी जो आहे निकोटीनचा तो 1828 ला केला गेला पॅसलेट आणि रिमन कडून, आणि सगळ्यात पहिल्यांदा निकोटीनचे स्ट्रक्चर जे आहे ते 1893 ला कन्फर्म झालेलं आहे. ते आपण काल बघितलं आणि आपल्याला याचे बघायचे. देन आपण काय बघितलं, तर निकोटीन हा कॉन्टॅक्ट आणि नर्व पॉयझन आहे. त्याचा मेन इफेक्ट जो आहे तो ऍफिडवरती होतो, आणि ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा हा निकोटीन जो आहे तो ऍफिड कंट्रोलसाठी यूज केला गेला त्यावेळेस त्याला ऍफिसाइड म्हणलं गेलं. देन हा जो निकोटीन आहे तो फायटोटॉक्सिक नाहीये आणि रेसिड्युअल इफेक्ट सुद्धा ह्याचा राहत नाही. त्याच्यामुळं स्प्रेइंग केल्यानंतर 2 दिवसांनी आपण क्रॉप हार्वेस्ट करू शकतो. देन हा मॅमलसाठी हायली टॉक्सिक आहे, ठीक आहे, आणि मार्केटमध्ये हा निकोटीन सल्फेट या नावाने याची मार्केटिंग होते, आणि हाय व्होलेटायझेशन रेट असल्यामुळे फ्युमिगेशन फॉर्म मध्ये यूज केला जातो हा, आणि ह्याचे डस्ट फॉर्म्युलेशन सुद्धा यूज केले जातात. ठीक आहे. देन आपण काल पायरेथ्रॉइड्स बघितला. ठीक आहे, पायरेथ्रॉइड्स किंवा पायरेथ्रिन्स किंवा पायरेथ्रॉम आपण म्हणतो. जसा निकोटीनचा मेन सोर्स आहे टोबॅको, तसा पायरेथ्रॉइड्सचा मेन सोर्स आहे व्हाईट फ्लावर ऑफ क्रायसॅन्थेमम, पांढरे फुलं त्याची. याची हिस्ट्री आपण काय बघितली तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला, ठीक आहे, झुमटिकॉफ ऑफ आर्मेनिया हा जो रिजन आहे, या रिजन मध्ये जो ट्रायबल एरिया आहे, ट्रायबल रिजन जो आहे कॉकॅसस
हा रिजन कुठे आहे तर कॅस्पियन सी आणि ब्लॅक सीच्या मध्ये आहे. तर या रिजन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं गेलं, क्रायसॅन्थेममचे जे फ्लावर आहेत त्या फ्लावरचं डस्ट फॉर्म्युलेशन सगळ्यात पहिल्यांदा यूज केलं गेलं इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी म्हणून. सो हे जे पायरेथ्रॉइडचा हा सोर्स आहे आता, कोण क्रायसॅन्थेममचे फ्लावर. तर हे पायरेथ्रॉइड म्हणजे कोण आहे तर हे पायरेथ्रोलॉन आणि सिनेरोलॉन यांच्या मिक्स्ड म्हणजे या दोघांचे इस्टर मिळून हे पायरेथ्रॉइड किंवा पायरेथ्रम किंवा पायरेथ्रिन तयार झालेले आहेत. कोणाचे पायरेथ्रोलॉन किंवा सिनेरोलॉन या दोघांचे इस्टर मिक्स होऊन पायरेथ्रॉइड हे तयार झालेले आहेत. आणि या पायरेथ्रॉइड्स मध्ये 0.7 ते 3% क्रायसॅन्थेमिक आणि पायरेथ्रिक ऍसिड प्रेझेंट आहे, हे आपण बघितलं होतं. देन हे इस्टर आपण सेपरेट करू शकत नाही म्हणून याला नाव आहे कलेक्टिव्हली पायरेथ्रिन्स असं नाव सांगितलंय. सो बघा आता आपण ठीक आहे. हा Then pyrethrin are powerful contact insecticide which rapidly paralyzed the housefly. म्हणजे ज्यावेळेस हाऊसफ्लाय या कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजे ह्या इन्सेक्टिसाइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले त्यावेळेस ती म्हणजे रॅपिडली काय झाली, पॅरालाइज झाली, म्हणून या इफेक्टला आपण नॉकडाऊन इफेक्ट म्हणतो. देन एक्स्ट्रीमली अनस्टेबल आहेत पायरेथ्रिन्स म्हणून जे फील्ड क्रॉप आहेत त्या फील्ड क्रॉप मध्ये एवढे व्हॅल्युएबल नाही आहेत ते, म्हणजे यांचा यूज एवढा प्रिडॉमिनंट नाहीये. आणि पायरेथ्रिन जो आहे तो आपण डीडीटी या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट म्हणून ऍड करतो आणि या डीडीटी मध्ये मिक्स केल्यामुळे पायरेथ्रिनचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट जास्त वाढतो. देन आपण इक्विव्हॅलंट कंपाऊंड आपण बघितले पायरेथ्रिनचे, त्याच्यामध्ये ॲलिथ्रिन आहे, सिपरमेथ्रिन आहे, डायमेथ्रिन आहे आणि बारथिरिन आहे. हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं पुढच्या पॉइंट्स मध्ये. ठीक आहे. आता थर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे प्लांट ओरिजिनेटेड, तो आहे रोटेनॉइड्स. कुठला आहे? रोटेनॉइड्स किंवा रोटिनोन. ठीक आहे, रोटेनॉइड्स किंवा रोटिनोन. आता या सगळ्यांचे मेन सोर्स महत्वाचे आहेत की आपल्याला निकोटिन कोणत्या सोर्स पासून भेटतो, टोबॅको पासून. म्हणजे मॅच द पेअर साठी क्वेश्चन महत्वाचे आहे एमपीएससी मध्ये वगैरे. निकोटिन कशापासून भेटतो? टोबॅको पासून. पायरेथ्रॉइड्स कशापासून भेटतात? व्हाईट फ्लावर्स ऑफ क्रायसॅन्थेमम पासून. तसंच हे रोटिनॉइड जे आहेत ते कशापासून भेटतात तर रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. कोणता? लोन्कोकार्पस स्पेसिस साऊथ अमेरिकन प्लांट आहे अँड डेरिस इलिप्टिका मलेशियाचा स्पेसिस आहे. सो हे क्वेश्चन तुम्हाला कुठं येईल? हा क्वेश्चन मॅच द पेअर्स साठी येईल. ठीक आहे. सो बघा आपण बघतोय रोटेनॉइड्स also called as rotenon. So the main source of rotenon is roots of leguminous plant. कोणते? लॅन्कोकार्पस स्पेसिस साऊथ अमेरिकन आहे आणि डेरिस इलिप्टिका. हे जे लेग्युमिनस प्लांट आहे त्यांचे रूट्स म्हणजे या रोटेनॉनचा मेन सोर्स आहेत आपल्यासाठी. So insects poisoned with rotenon show a steady decline in oxygen consumption followed by paralysis and death. तर हे कसं मेकॅनिझम वर्क करतं ह्या रोटेनॉनचं? तर ज्या इन्सेक्ट मध्ये हा रोटेनॉन इन्सर्ट होईल त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन लेवल जे आहे ते ऑक्सिजन लेवल कमी होते आणि नंतर ते इन्सेक्ट पॅरालाइज होतात आणि पॅरालाइज झाल्यानंतर त्या इन्सेक्टची डेथ होते. रोटेनॉनचा मेन सोर्स आहे रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स, त्याच्यामध्ये लॅन्कोकार्पस स्पेसिस आहे साऊथ अमेरिकन आणि डेरिस इलिप्टिका. त्यांचे जे रूट्स आहेत हे मेन सोर्स आहेत आपल्या या रोटेनॉनचे. हा रोटेनॉन इन्सेक्ट वरती कसा अफेक्ट करतो तर ज्या इन्सेक्ट मध्ये रोटेनॉन इन्सर्ट झालाय तो इन्सेक्ट मध्ये सगळ्यात पर्यंत ऑक्सिजन डिफिशियन्सी स्टार्ट होते, ऑक्सिजनची लेवल डिक्लाइन व्हायला चालू होते, इन्सेक्ट पॅरालाइज होतो आणि नंतर त्या इन्सेक्टची डेथ होते. ठीक आहे. देन इट इज वेल नोन कॉन्टॅक्ट टू फिश पॉइझन. काय म्हणलेलं आहे? इट इज वेल नोन कॉन्टॅक्ट फिश पॉइझन म्हणलेलं आहे. देन इट वॉज फर्स्ट युज्ड इन 1848 अगेन्स्ट लीफ इटिंग कॅटरपिलर्स. म्हणजे जे पानं खाणारे जे कॅटरपिलर आहेत, जे आळ्या आहेत, त्यांच्या विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा 1848 हे रोटेनॉइड्स यूज केले गेलेले होते. कोणाच्या विरुद्ध? लीफ इटिंग कॅटरपिलर जे आहेत त्यांच्या विरुद्ध. हावेवर रोटेनॉन वॉज फर्स्ट आयसोलेटेड इन 1895 बाय जिओफ्रे. म्हणजे आयसोलेट कोणी केलं? जिओफ्रेने केलं 1895 ला. इट इज युज्ड ॲज डस्ट कंटेनिंग 0.75 to it is used as dust containing 0.75 to 1.5% rotenon and effective against beetle and caterpillars. ठीक आहे. रोटेनॉन किंवा रोटेनॉइड्स जे आहेत त्यांचा इतिहास काय बघा.
की यांचा मेन सोर्स आहे रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट, त्याच्यामध्ये लॅन्कोकार्पस स्पेसिस किंवा डेरिसिलेप्टिका आहे. देन हा अफेक्ट कसा करतो, सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन लेवल कमी होते इन्सेक्टमध्ये, नंतर पॅरालायसिस होतं आणि नंतर डेथ होते. हे जे रोटेनॉइड्स आहेत किंवा रोटेनॉन आहे याला कॉन्टॅक्ट फिश पॉयझन म्हणतात. हा सगळ्यात पहिल्यांदा 1848ला लीफ इटिंग कॅटरपिलरच्या विरुद्ध यूज केला गेला. याला आयसोलेट केलं जिओफ्रेनी 1895ला, आणि हा डस्ट म्हणून यूज केला जातो, ज्याच्यामध्ये रोटेनॉनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि हे कशाच्या विरुद्ध बिटल आहेत, ठीक आहे, आणि जे कॅटरपिलर्स आहेत यांच्या विरुद्ध आपण हे जे रोटेनॉइड्स आहेत किंवा रोटेनॉन जे आहेत ते आपण यूज करू शकतो. फोर्थ प्लांट ओरिजिनेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जो आपण इन्सेक्टिसाइड म्हणून यूज करतो, ते आहे रॅनिया किंवा रायनोडाइन. ठीक आहे, रायनिया किंवा रायनोडाइन. सो इट इज अन अल्कलॉइड derived from ground roots and woody stems of South American shrub. ठीक आहे, याचा मेन सोर्स कोण आहे, तर ग्राउंड रूट आणि वुडी स्टेम जे आहेत कोणाचे, साऊथ अमेरिकन श्रब. त्याच्यामध्ये बघा कोण, की रायनिया स्पेसिओसा. रायनिया स्पेसिओसा हा जो अमेरिकन श्रब आहे, या श्रबचे ग्राउंड रूट्स म्हणजे मुळं आणि वुडी स्टेम जो आहे ह्याच्यापासून मेनली आपण रायनिया किंवा रायनोडाइन आपण डिराईव्ह करतो. जसं की ह्याचं जेनेराचं नाव आहे रायनिया, म्हणून ह्याला नाव दिले रायनोडाइन किंवा रायनिया. ठीक आहे, सो लक्ष ठेवा ह्याचा मेन सोर्स की रायनिया, दिस इज द अल्कलॉइड विच इज डिराइव्ड फ्रॉम ग्राउंड रूट्स अँड वुडी स्टेम ऑफ द साऊथ अमेरिकन श्रब, झुडूप आहे ज्याचं नाव आहे रायनिया स्पेसिओसा. याची फॅमिली आहे फ्लॅकोर्टेसी. फ्लॅकोर्टेसी फॅमिली. इट इज अ स्टमक अँड कॉन्टॅक्ट पॉयझन विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट लेपिडोप्टेरस पेस्ट. कसं हे स्टमक आणि कॉन्टॅक्ट पॉयझन आहे, स्टमक आणि कॉन्टॅक्ट पॉयझन आहे. आणि हा म्हणजे कशाच्या विरुद्ध इफेक्टिव्ह आहेत, तर लेपिडोप्टेरस जे पेस्ट आहेत. आता लेपिडोप्टेरस मध्ये कोण येतात, कॅटरपिलर सगळे येतात, मॉथ येतात, बटरफ्लायज येतात, सगळ्या प्रकारचे. ठीक आहे, देन इट इज मस्क्युलर पॉयझन अँड नोन फॉर ब्लॉकिंग द कन्व्हर्जन ऑफ एडीपी टू एटीपी इन स्ट्रिएटेड मसल्स. स्ट्रिएटेड मसल्स आपण बघितलं ना, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, तुम्ही शिकलेला असाल 12वीमध्ये. ठीक आहे, सो जे मसल्स आहेत स्ट्रिएटेड मसल्स म्हणजे ज्यांचं स्ट्रक्चर असं बघ आपण बायोलॉजीच्या एनसीईआरटी मध्ये. ठीक आहे, हे असं म्हणजे डायग्राम बघितली होती आपण, त्याच्यात बी बघा की हा मस्क्युलर पॉयझन आहे रायनिया किंवा रायनोडाइन. हा काय करतो की जे एडीपीचं कन्व्हर्जन आहे, ठीक आहे, एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होण्यापासून हे काय करतं, ब्लॉक करतं. म्हणजे एडीपीला एटीपी मध्ये कन्वर्ट होऊ देत नाही स्ट्रिएटेड मसल्स मध्ये. ठीक आहे, म्हणून दिस रायनिया और रायनोडाइन इज कॉल्ड एज मसल पॉयझन अँड इट इज यूज ॲज डस्ट, ज्याच्यामध्ये 20 to 40% हा रायनोडाइन असतो, डस्ट म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, देन फिफ्थ प्लांट ओरिजिनेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सॅबाडिला. ठीक आहे, सॅबाडिला याच्यामध्ये इट इज अन अल्कलॉइड डिराइव्ड फ्रॉम सीड्स ऑफ ट्रॉपिकल लिली. ट्रॉपिकल लिलीच्या सीड्स पासून आपण हा डिराइव्ह करतो, ज्याचं नाव आहे शोइनोकॉलॉन ऑफिसिनाले. ठीक आहे, किंवा काय म्हणतो आपण, याची फॅमिली आहे लिलिएसी. म्हणजे बघा रिटर्न अजून जर तुम्ही बघितलं तर जे प्लांट ओरिजिनेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण बघतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं निकोटिनॉइड आपण बघितले, सेकंड आपण पायरेथ्रॉइड्स बघितले, थर्ड आपण नंतर कोणते बघितले आपण, थर्ड बघितले, त्याच्यानंतर रायनोडाइन बघितले, सॅबाडिला आपण बघतोय, मार्गोसा वगैरे आहे. तर हा क्वेश्चन फिक्सली मॅच द पेअर साठी विचारला जाऊ शकतो. इकडे तुम्हाला हे जे इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी ज्यांच्यामध्ये आहेत ते देतील आणि इकडच्या कंपाऊंड देतील आणि इकडच्या साईडला त्यांचे मेन सोर्स तुम्हाला विचारतील. सो निकोटिनचा मेन सोर्स टोबॅको, देन पायरिथ्रॉइडचा मेन सोर्स व्हाईट फ्लावर्स ऑफ क्रायसॅन्थेमम. त्याच्यानंतर आपण बघितलं कोणता, तर हा रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. कोणता प्लांट त्याच्यामध्ये, डेरिस इलिप्टिका. आणि देन फोर्थ मेन सोर्स कोणता, तर रायनिया स्पेसिओसा. आणि सॅबाडिलाचा मेन सोर्स कोणता, तर शोइनोकॉलॉन ऑफिसिनाले, दॅट इज लिली, ट्रॉपिकल लिली आपण म्हणतो हिला. सो ही लिलियाची फॅमिलीला बिलॉंग करते. इट इज फाउंड इन साऊथ अँड सेंट्रल अमेरिका, म्हणजे दक्षिण
आणि मध्य अमेरिका जो आहे, ठीक आहे, तिथेही आढळून येते. द अल्कोलाइड्स मेनली सिवॅडिन अँड वेराट्रिडिन आर कॉन्टॅक्ट पॉइझन अँड यूज्ड फॉर द कंट्रोल ऑफ हाऊस फ्लायज अँड डॉमेस्टिक इन्सेक्ट. ठीक आहे. तर हे जे अल्कोलाइड आहे सॅवॅडिला, हा याच्यामध्ये मेनली कोण कोण प्रेझेंट आहे? सॅवॅडाईन आहे आणि ट्रायडिन आहे. हे मेनली कॉन्टॅक्ट पॉइझन आहेत आणि हाऊस फ्लाय आणि डॉमेस्टिक इन्सेक्ट जे आहेत यांना कंट्रोल करण्यासाठी हे सॅवॅडिला यूज केलं जातं. इट इज हार्मफुल टू पॉलिनेटर्स हनी बीज, म्हणजे हनी बीज साठी हे सॅवॅडिला जो आहे तो हानिकारक आहे, हार्मफुल आहे. सो अशा ठिकाणी जिथं लिली असते, ठीक आहे, तर अशा ठिकाणी आपण काय करू शकत नाही, आणि म्हणजे हनी बीज रिअरिंग आपण करू शकत नाही, म्हणजे ॲपिकल्चर आपण करू शकत नाही अशा फील्डमध्ये. ठीक आहे. देन फिफ्थ आहे बघा मार्गोसा. मार्गोसा तुम्ही ऐकलेलं आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा, मार्गोसामध्ये ॲझॅडिरॅस्टा इंडिका, त्याच्यामध्ये मेन सोर्स कोण आहे मार्गोसाचा? तर कर्नल्स ऑफ नीम ट्री. नीम ट्रीचे कर्नल्स, ज्याला आपण सायंटिफिकली ॲझॅडिरॅस्टा इंडिका म्हणतो, possess extraordinary gustatory repellent properties which are attributed to active ingredient nimbidin tea, मिलॅन्ट्रॉल अँड ॲझॅडिरॅस्टिन. म्हणजे रिपेलंट प्रॉपर्टी आहेत बघा ह्याची, नीमची. ठीक आहे. जसे वेगवेगळे जे ग्रासेस आहेत, म्हणजे काही काही ग्रासेस मॉस्किटो रिपेलंट म्हणून ऍक्ट करतात, तशा काही प्रॉपर्टी या नीम मध्ये आहेत. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी गस्टेटरी रिपेलंट प्रॉपर्टी आहे. रिपेल म्हणजे काय म्हणतो आपण? रिपेल म्हणजे रिपेल करणे, म्हणजे मॉस्किटो रिपेलंट म्हणजे ते ग्रास आपण लावल्यानंतर हे म्हणजे मॉस्किटो येत नाही. मग तशा रिपेलंट प्रॉपर्टी या नीम मध्ये आहेत. म्हणजे आता वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिपेलंट असू शकतो. सो ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणकोणते आहेत? निम्बिडिन टी प्रेझेंट आहे, मिलॅन्ट्रॉल प्रेझेंट आहे आणि ॲझॅडिरॅस्टिन प्रेझेंट आहे याच्यामध्ये. हे 3 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट या मार्गोसा म्हणजेच नीम मध्ये ॲझॅडिरॅस्टा इंडिका मध्ये प्रेझेंट आहेत. द मेन that is as active ingredient, azadirachtin is present in seeds and leaves and varies from 2 to 4 mg per gram of kernel. ठीक आहे, हे कर्नल आहे बरं का. तर काय सांगितलं बघा, मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो आहे, AI म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणता? ॲझॅडिरॅस्टिन. हा मेनली सीड मध्ये आपल्याला दिसून येतो, लिव्ज मध्ये दिसून येतो, आणि याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किती असतं? तर 2 ते 4 mg पर ग्राम ऑफ कर्नल. ठीक आहे. नीम इज नोन फॉर व्हेरियस इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टीज, म्हणजे वेगवेगळ्या इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टीसाठी आपण ओळखतो या नीमला. एक्झाम्पल अँटीफिडंट ऍक्शन, देन इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी इनिबिट्स ज्युएनल हार्मोन सिंथेसिस, ओविपोजिशन डिटेरंट, रिपेलंट ऍक्शन, रिडक्शन ऑफ लाईफ स्पॅन ऑफ ॲडल्ट्स अँड इंटरमिजिएट्स. बघा, अँटीफिडंट ऍक्शन म्हणजे कधी कधी काय होतं, तर या नीमचा जो स्मेल असतो त्याच्यामुळं इन्सेक्ट त्याच्यावर फीड करत नाहीत. इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी इनिबिट्स ज्युवेनाइल हार्मोन सिंथेसिस. ज्युवेनाइल फेज म्हणजे जी सुरुवातीची फेज असते प्लांटची, म्हणजे किंवा ल्यूज ग्रोथची जी सुरुवातीची यंग स्टेज असते तिला ज्युवेनाइल स्टेज म्हणतात. सो इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी, जसं की ज्युवेनाइल हार्मोन सिंथेसिस जो आहे, म्हणजे हार्मोन सिंथेसिस होऊ देत नाही हे नेम. देन ओविपोजिशन डिटेरंट, म्हणजे ओविपोजिशन करू देत नाही प्लांटवरती त्या. रिपेलंट ऍक्शन म्हणजे रिपेल करतं, म्हणजे दूर लोटतं त्या इन्सेक्ट असेल किंवा जे पेस्ट असतील किंवा जो काही सबस्टन्स असेल त्याला. देन रिडक्शन ऑफ ॲडल्ट्स अँड इंटरमिजिएट, लाईफ स्पॅन जो आहे तो लाईफ स्पॅन कमी होतो या नीम, म्हणजे हा जो मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे कोणता? ॲझॅडिरॅस्टिन, याच्यामुळं. म्हणजे अशा पद्धतीने नीम जो आहे तो इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आहे, मेनली ओविपोजिशन डिटर करू शकतो, हा रिपेलंट ऍक्शन आहे. देन ज्युवेनाइल हार्मोन सिंथेसिस हा इनिबिट करू शकतो, स्टॉप करू शकतो. अँड देन लाईफ स्पॅन जे आहे अडल्ट आणि इंटरमिजिएटची ती काय करू शकतो, तर हा रिड्यूस करू शकतो. देन इन्सेक्टिसाइड व्हॅपॅसाइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम नीम केक. ठीक आहे. हा जो व्हॅपॅसाइड आहे तो हा नीम केक पासून बनवला जातो. अँड द कमर्शियल नीम इन्सेक्टिसाइड्स अवेलेबल इन मार्केट आर बेस्ड ऑन नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे मेन जे नीम इन्सेक्टिसाइड आहेत, ठीक आहे, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते कशाच्या बेसिसवरती आहेत, तर
निमसीड एक्सट्रॅक्ट करण्याच्या बेसिसवरती आहेत. आणि एक निम्बीसाइड आपल्या पॅथोच्या लॅबमध्ये सुद्धा आहे बघा. ठीक आहे, मी नंतर तुम्हाला फोटो पाठवेन त्याचा. पण पॅथोच्या लॅबमध्ये सुद्धा एक निम्बीसाइड प्रेझेंट आहे, हा निमसीड कर्नल एक्सट्रॅक्ट पासून बनवलेला. ठीक आहे. देन सम प्रोडक्ट्स आर ग्रोनिम, निमॅझॅल, अचूक, निम्बेसिडिन. हे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट अवेलेबल आहेत. आणि नीम बेस्ड प्रोडक्ट कोणते आहेत? सेन्सिटिव्ह टू युव्ही लाईट, म्हणजे युव्ही लाईटला सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे इट डिग्रेड्स वेन एक्सपोज टू सनलाईट. ज्यावेळेस आपण उन्हामध्ये ठेवू त्यावेळेस त्यांचं डिग्रेडेशन होतं. असे हे काहीतरी म्हणजे काय म्हणू शकतो, नीम बेस्ड प्रोडक्ट आहेत. देन बघा, आज आपण काय बघितलं, जस्ट आपण आज 3 ते 4 आपण जे प्लांट ओरिजिनेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ज्यांना आपण इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी म्हणून यूज करू शकतो ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये रोटेनॉइड्स आपण बघितले. रोटेनॉइड त्याचा मेन सोर्स लक्षात ठेवा. देन आणि तो रायनिया रायनोडाईन आपण बघितला. देन सॅवेडिला मार्गोसा. जस्ट 4 आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण बघितले प्लांट ओरिजिनेटेड, ज्यांना आपण इन्सेक्टिसाइडच्या विरुद्ध कंट्रोल मेजर म्हणून आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तर ओव्हरऑल ठीक आहे. ओव्हरऑल तर हे जे मोड ऑफ ऍक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये 4 इन्सेक्टिसाइड, 4 प्रकार, 4 मेकॅनिझम आपण बघितले. सिस्टमिक पॉइझन, कॉन्टॅक्ट पॉइझन, स्टमक पॉइझन आणि फ्युमिगंट. तर ह्याचा छोटासा डी डायग्राम करा आणि त्याच्यामध्ये मेन जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह लिहून काढा. म्हणजे सिस्टमिक पॉइझन मध्ये ठराविक ऑब्जेक्टिव्ह आहेत, कॉन्टॅक्ट मध्ये ठराविक आहेत, स्टमक मध्ये आहेत आणि फ्युमिगंट मध्ये पण आहेत. इथे तुमचा हा पहिला पॉइंट कव्हर होईल. ठीक आहे. देन महत्वाचे काय, तर हे जे इन्सेक्टिसाइड आणि त्यांचे ट्रेड नेम आहेत, ठीक आहे, या ट्रेड नेम पैकी महत्वाचे जे त्या दिवशी मी सांगितले होते ते महत्वाचे जे ट्रेड नेम आहेत ते ट्रेड नेम वेगळे लिहून काढा. त्यांचा ग्रुप मेन्शन करा. वर ऑर्गॅनोक्लोराइन्स आहेत का ऑर्गॅनोफॉस्फेट आहेत तो मेन्शन करा आणि जे महत्वाचे तेवढे लिहून काढा. देन नेक्स्ट आपण बघितले या इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे सुद्धा शॉर्ट नोट काढा. त्या कशा काढणार तुम्ही, सुरुवातीला लिहा पॅरिस ग्रीन, त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा डबल सॉल्ट ऑफ कॉपर आर्सेनेट अँड कॉपर ऍसिटेट. समोर डॅश करा, इयर लिहा 1867 आणि लगेच डॅश करा आणि तिथे लिहा कोलोराडो पोटॅटो बीटल. म्हणजे थोडक्यात शॉर्ट नोट काढा ह्याचे. नंतर लीड आर्सेनेट लिहा, त्याच्यासमोर डॅश करा, 1832 लिहा, डॅश करा, मॉल्टन लिहा, डॅश करा. कशासाठी यूज केला जातो, ग्रिप्सी मॉथ साठी. ठीक आहे. असे इकडचे पण हे बोरॅक्स, झिंक, फॉस्फेट आहे, ह्याचे पण जस्ट शॉर्ट नोट याचे काढा. देन ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हायड्रोकार्बन मध्ये जस्ट 2 ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. ते कोणते, की अँथ्रॅकनोज हा वूड प्रिझर्वेशन म्हणून पण यूज केला जातो आणि मिनरल ऑइल आणि पेट्रोलियम ऑइल सेडिमेंटरी रॉक पासून बनवले जातात. अॅनिमल ओरिजिनेट मध्ये एकच की नेरिस्टॉक्झिन जो आहे तो आपण मराइन ॲनिमल पासून डिराईव्ह करतो. आणि प्लांट ओरिजिन मध्ये इथं मात्र चार्ट करा, टी डायग्राम करा, की वर लिहा प्लांट ओरिजिनेटेड आणि असे 5 ते 6 एरो करा, 5 एरो करा. इथं लिहा निकोटिनाइड, इथं लिहा पायरिथ्रॉइड्स, इथं लिहा रोटेनॉइड्स, इथं लिहा रायनिया, इथं लिहा मार्गोसा आणि जस्ट डॅश करून शॉर्ट 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 याचे ऑब्जेक्टिव्ह काढा इथपर्यंत. ठीक आहे. पुढच्या पार्ट फक्त शॉर्ट शॉर्ट आहे, तेपर्यंत मेन महत्वाचे आहेत आणि लाईन टू लाईन ऑब्जेक्टिव्ह आहे तिथं. इथून पुढे जे आहे समान अदर बोटॅनिकल्स, इथून पुढं म्हणजे जस्ट शॉर्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोड्याफार हे DDT BHC मध्ये इन्फॉर्मेशन असेल, पण नंतर शॉर्टली एकदम 1 बाय 1 एक इन्सेक्टिसाइड जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला. सो इथपर्यंत बेसिक पार्ट इन्सेक्टिसाइडचा महत्वाचा आहे. आता आज आपण जो मार्गोसा बघितला त्या मार्गोसा पर्यंत, तिथून पुढे मग डिरेक्टली म्हणजे